कल्पना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। छगन भुजबळांना मंत्री होऊन 2.5 महिने झाले असले तरी अद्याप त्यांना सरकारी बंगला मिळालेला नाही। तर दुसरीकडे मंत्रिपदाचा राजीनामा देऊन 4.5 महिने लोटले असले तरी अद्याप धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला सोडलेला नाही। पाहूया हा रिपोर्ट। महायुती सरकारमध्ये 6 महिन्यांनी छगन भुजबळांना मंत्रिपदाचा लाल दिवा तर मिळाला, मात्र सरकारी बंगला अजूनही मिळालेला नाही। कारण सरकारनं सातपुडा बंगला मंत्री भुजबळांना दिलाय, पण तिथला ताबा अद्याप माजी मंत्री धनंजय मुंडेंनी सोडलेला नाही। त्यामुळे भुजबळ मंत्रिपद मिळाल्यापासून त्यांच्या सांताक्रूज मधल्या खासगी घरात राहत आहेत। आपल्याला अद्याप शासकीय बंगला मिळालेला नाही हे सांगताना भुजबळांच्या चेहऱ्यावर काहीशी नाराजी होती। भुजबळ बंगल्यासंदर्भात जवळपास सगळ्याच मुद्द्यांवर बोलले आणि शेवटी आमच्या पक्षातल्याच सहकार्याची मी काय तक्रार करणार असंही त्यांनी सांगितलं होतं। थोडक्यात बंगल्याबद्दल काही बोलायचे आहे पण काही बोलणार नाही या गाण्याप्रमाणेच भुजबळांच्या चेहऱ्यावरचे भाव होते। नाही, अजितदादांनी स्वतः मला विचारलं तुम्ही म्हणजे नवीन घरामध्ये मंत्री मुख्यमंत्री, म्हटलं नाही अजून घर खाली झालं की जाईन। तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय काढलं, आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकारी आहे। मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही। तुमची काही तक्रार होणार किंवा तक्रार वगैरे अशी आणि माझी काही तक्रार असू शकते, तर आमचे ते सहकारी आहेत पक्षातले, मी काय तक्रार करणार। धनंजय मुंडेंना 4 मार्चला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। त्याच्या 15 दिवसातच म्हणजे 20 मार्चपर्यंत त्यांनी सरकारी बंगला सोडणं नियमांना धरून अपेक्षित होतं। मात्र अपेक्षित मुदतीनंतरचे 4.5 महिने लोटून सुद्धा मुंडेंनी बंगला सोडलेला नाही। तर दुसरीकडे 20 मे रोजी छगन भुजबळ सरकारमध्ये मंत्री म्हणून आले। 10 जून पर्यंत तुम्हाला सातपुडा बंगला मिळाल्याचं पत्र सामान्य प्रशासन विभागानं भुजबळांना दिलं। मात्र जर तिथे आधीपासूनच कुणी राहत असेल तर आपण कसे जाणार असा प्रश्न भुजबळांनी केलाय। म्हणजे मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर सुद्धा धनंजय मुंडेंनी 4.5 महिने सरकारी बंगला रिकामा केलेला नाही आणि त्यांच्या जागी मंत्रिपदाची शपथ घेऊन आलेल्या भुजबळांना मंत्री होऊन सुद्धा 2.5 महिने बंगला मिळालेला नाही। असं आहे की मी 20 मेला मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून जे शपथ घेतलेली आहे, जे आमचं जनरल ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे त्यांनी मला पत्र दिलं ताबडतोब 15-20 दिवसांनीच की तुमच्यासाठी जे आहे अमुक अमुक निवासस्थान मुकर्रर करण्यात आलेलं आहे आणि अर्थातच तुम्ही तिथे, त्याचा अर्थ असं की तुम्ही तिथे राहायला जावं। आता राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा मी पाहिलं तर जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय काढणार। दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडेंनी म्हटलंय की आजारपणामुळे मला मुंबईत राहणं आवश्यक आहे। माझ्या मुलीच्या शाळेचाही प्रश्न आहे, त्यामुळे हे निवासस्थान रिक्त करण्यासाठी मी मुदतवाढ मागितली आहे। याआधी अनेक माजी मंत्र्यांना अशा प्रकारे मुदतवाढ देण्यात आली आहे। मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करणं किंवा मुदत संपल्यावर तशी नोटीस देणं हे काम सामान्य प्रशासन विभाग करतं। सामान्य प्रशासनाचे प्रमुख मुख्यमंत्री असतात। दरम्यान आता बंगल्याचं काय याबद्दल मुख्यमंत्री काय ते पाहतील असं भुजबळांनी म्हटलंय। तर भाजपचे मंत्री बावनकुळेंनी यावर आधी अजित पवार निर्णय करून त्यावर फडणवीस शिक्कामोर्तब करतील असं म्हटलंय। मी काय तक्रार करणार, मी फार तर मुख्यमंत्र्यांना सांगितलं की दुसरं कुठलं काय असेल छोटं मोठं तर ते द्या। काय आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतो ते पाहत। जे काही धनंजय मुंडेंनी बंगला सोडला किंवा नाही सोडला याचा निर्णय अजितदादा त्यांच्या पक्षाचे नेते करतात। शेवटी अजितदादा निर्णय करतील आणि मग माननीय मुख्यमंत्री त्यावर शिक्कामोर्तब करतील। मुंबईतल्या आलिशान मलबार हिल भागात सातपुडा हा सरकारी बंगला आहे। हाकेच्या अंतरावर समुद्र आणि साऱ्या सुविधांनी युक्त असा हा बंगला। 4600 आसपास चौरस फूट एरियात हा बंगला उभा आहे। एखाद्या मंत्र्यानं जर नियमानुसार बंगला सोडला नाही तर प्रति चौरस फूट 200 रुपये दंड आकारला जातो। माहितीनुसार मुंडेंकडच्या दंडाची रक्कम ही 42 लाखांच्या आसपास गेली आहे। जर शासकीय बंगला त्यांनी सुपूर्द केला नसेल तर तो परत दिलाच पाहिजे, ताबडतोब दिला पाहिजे। एवढंच नाही तर हे 4.5 महिन्याचं भाडं त्यांनी सरकारकडे जप्त केल्याशिवाय मी थांबणार नाही। मी अजून किती दंड झाला आहे हे बघितलेला नाही। त्यांना परमिशन काही काळ मी राहण्याची दिली होती,
तो काळ संपलेला आहे का हे पण मी चेक केलेलं नाही, चेक करेन. दरम्यान अभिनयाची आवड असणाऱ्या भुजबळांनी कधी काळी नटसम्राट मधलं प्रसिद्ध स्वगत आपल्या खास संवाद फेकीच्या शैलीत सादर केलं होतं. राजकीय क्षेत्रात भुजबळांचं मंत्रिमंडळात स्वागत झालं असलं तरी नटसम्राट मधल्या स्वगताला अद्यापही पूर्णविराम मिळालेला नाही. सरकार कोणी घर देता का? घर शेवटी अजितदादा निर्णय करतील आणि मग माननीय मुख्यमंत्री त्यावर शिक्कामोर्तब करतील. काय आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतो ते पाहत. चंदन पुजाधिकारीसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.